नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये. विधिमंडळाच्या डिसेंबर 2023च्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेले सन 2023-24चे खर्चाचे पूरक विवरणपत्र. हा जी आर जो आहे तो 28 डिसेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. जी आरमध्ये पहा, सन 2023-24 या वर्षाचे पूरक विवरणपत्रक दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी विधिमंडळात सादर करण्यात आले. सदर पुरवणी खर्चास आता विधानसभेने मान्यता दिली आहे. आता ही जी मान्यता दिलेली आहे ती अक्षरी रुपये 1,176,96,42,42,000 एवढी दिलेली आहे. तर हा जो खर्च आहे तो कशामध्ये करण्यात आलेला आहे, कशासाठी करण्यात येणार आहे याबद्दलची माहिती घेऊयात. तर पहा, शासन निर्णय क्रमांक इथं दिलेला आहे आणि विषय काय आहे पहा. सन 2023-24 मधील खर्चाच्या मंजूर पूरक मागण्या सहकार पवन व वस्त्रोद्योग प्रभार डिसेंबर 2023 चे हिवाळी अधिवेशन. यामध्ये वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि त्याच्यासाठी किती जो खर्च आहे तो इथं समोर तुम्हाला दिलेला आहे. खर्च जो आहे ते लाखामध्ये आहे. इथून तुम्ही पाहू शकता. सहकारी पतसंस्थांना सहाय्य, सहकारी पतसंस्थांना सहाय्य, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य याच्यामध्ये तुम्हाला जो निधी आहे तो इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता, शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1% व्याजदराने अर्थसहाय्य आणि त्याच्यासाठीचा जो खर्च आहे तो इथं तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना तसेच व्याजात सवलत, डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना कार्यक्रम त्याच्यासाठीचा निधी तुम्ही इथं पाहू शकता. तर कृषीविषयक कार्यक्रम, शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठीची योजना, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी यासाठीचा जो निधी आहे तो तुम्ही इथून पाहू शकता. म्हणजे ही जी मागणी म्हणजे या ज्या मागण्या आहेत आता त्या पुरवणी मागण्या ज्या आहेत त्यांच्या खर्चास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि ह्या आता मागण्या लवकरच पूर्ण होतील. यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना असेल, व्याजात सवलत असेल, तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना असेल, तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना असेल, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल, अशा विविध मागण्या याद्वारे पूर्ण करण्यात येतील. या जी आरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही हा जी आर पूर्णपणे वाचून घेऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.